गरिबाची जाण असणारा अत्यंत दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ज्या दादांची लक्ष्मणदादांची ओळख आहे. कोणीही पायरा मागितला तरी कोणत्याही शेतकऱ्याला गरीब बैलगाडी मालकाला ते नाराज करत नाही. हे आपल्या दादांच्या आतापर्यंतच्या माहितीमधून आपल्याला मिळालेली माहिती आहे. दादा महत्वाचा प्रश्न विचारतो, वायदीबद्दल काय सांगाल तुम्ही? वायदी घेणं कितपत योग्य आहे? आता योग्य कसं म्हणता येईल, एखादा गरीब असेल त्याला बैल पाळायची इच्छा आहे समजा, बरोबर. ना आपली बैल पालता येत ना आपण वायदी घ्यायची आणि नसती पाळली तर आपण लोकांना पण वायदी दिली असते का? पण ती प्रथा ऍक्च्युली चुकीची अशी आहे की तुमचा बैल पळतोय तर तुम्ही फुकट एखाद्या म्हणजे हे करा ना, त्याच्या नाव उंच करण्यासाठी एखाद्या मागे राहणाऱ्या बैला ती इच्छा जर झाली का पळतोय म्हणून मला देत नाही वायदी, तो कुठून देणार? वायदी नसणाऱ्या माणसाकडे आपण वायदे घेऊन बैल पालवासाठी घेतो की आपलं नाव निशाण पैशासाठी कुणी घेत नाही, पैसे सगळ्यांकडे आहेत. आता जेवढे मालक आहेत तेवढे कमी नाहीत कोण, सगळ्यांकडे दोन पैसे खाऊन पिऊन राहून उरून आहेत, पहिल्यासारखे कोण राहिलं नाही. आता वायदीचा मतलब काय होतो की आपण पैसे तेवढे देतोय आणि वायदीवर बिल द्यायचा 10, 20, 50 हजाराची. मग त्यापेक्षा मग एखादा गरीब कुठून देणार 10, 20 हजार, 50 हजार रुपये आणि त्याचा बैल पळतोय समजा, पण बैल पळत असून पण वायदीला पैसे नाहीत. तुमच्या ह्या भूमिकेमुळे एखाद्या गरीबाचा बैल उजेडात येऊ शकतो, जेणेकरून आता तुम्ही बोलले की मला तर वायदी मी आजपर्यंत घेत पण नाही. मला एकाने फ्री सांगितलं होतं, तुम्हाला हे सुद्धा सांगतो, मला एकाने फोन केला तुम्ही बैल देत नाही बैल देत नाही, मला एकाही शर्यत करायची 51,000, पण तुम्ही काही लावू नका, चकडाचा गाडी भाडा मी देन, सगळं देन आणि बोलतो तुम्हाला 25,000 रुपये देत. बोलो मला 1 रुपया नको, तुला मी बैल देन पण जरा थांब, 2 मैदान वेटिंगवर आहे, तू बैल चकडा का कोणाची धरू नको. कसा होतं माहितीये का, एक बैल पडून होत नाही, तू 50ची शर्यत डायरेक्ट धरतो, पण तू माझ्या वायदी पण नाही द्यायची समजा, मी नाही घेत पण ते पैसे मला जिंकल्यावर देणार आहेत, पण तू हरलेच 50,000 मग माझ्या बैलावर समजा, तू बैल आपल्यामुळे कोणाचं नुकसान समजा, तर ते मी जास्त पण स्पीडने करून देत नाही कोणाला, वायदी पण नको, हवेत पण राहू नको, मी आस्ते बैल देन, 20-21,000ची तू खेळ शर्यत. बरोबर. दादांचा हा जो मनाचा मोठेपणा आहे खरोखर यांचा दादांचा हा गुण घेण्यासारखा आहे आपल्याकडून. कारण सर्व बैलगाडी मालकांनी याच्यातून एक शिकलं पाहिजे का वायदी घेणं कितपत योग्य आहे. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. दादा गरीबात आजपर्यंत सीझनला आपला जो हा सीझन झाला, या सीझन मध्ये याच्यासाठी केला होता 8 तास, असं कधी तुम्हाला वाटलं का? म्हणजे जे नाव बैलाने केलं ते असं कधी वाटलं का? म्हणजे एखादी शर्यत जी तुम्ही लक्षात राहण्यासारखी की असं वाटतं का याच्यासाठी केलं होतं आपण 8 तास, ही शर्यत तुमच्या आठवणीतली शर्यत सांगाल ह्याच सीझन मधली, जी अत्यंत अटीतटीची झाली असेल, जी तुमच्या लक्षात आहे? आटातटीची तर एवढी का मला वाटत नाही, कमीत कमी निकालच घ्यायचं. कधी कधी पेंटिंग निकाल राहिला तर मी कधी बघायला पण गेलो नाही. बरोबर. तरी 2 फुटात 3 फुटात शर्यत व्हायची. बरोबर. म्हणजे सामना पण कधी झाला नाही आणि सामना एक वेळ झाला त्यावेळी मी निर्णय पण बघायला गेलो नाही, कारण म्हटलं सामना द्या, त्यांना निकाल द्या, मला द्या, तुम्हाला योग्य वाटेल ते द्या. बरोबर. मी कधी मला बोलवला, दोन्ही पार्टी आहे पण मी पार्टी माझं नियोजक पण नसतात आणि मी पण नसतो. हा दादांचा मोठेपणा, हा गुण खरोखर सर्व बैलगाडी मी काय राहणार काही विषय हा गुण घेण्यासारखा आहे तुमच्याकडून. आणि दादा आता शेवटीकडे येतो, आपला महाकालचा पायरा कोणाबरोबर व्हायला पाहिजे? म्हणजे असं तुम्हाला असं वाटतं की बाबा माझा बैल ह्या बैलामध्ये पळायला पाहिजे, असं त्याबद्दल काय सांगाल? असं कोणते नंदी आता नंदी भरपूर आहेत. आता सध्या मला वाटतं आता या वर्षी मी थोडा कोणाला पायऱ्यात देत होतो, दुसऱ्या का मोठ्या पायऱ्यात गेलो नाही, पण मोठ्या पायऱ्यात जाताना आता समजा तुम्ही बोलता आता सर्जा झाला, घोटकरांचा सर्जा आमचा आला, तो पब्लिकचा आतला आहे. बरोबर. माझा आतला आहे, मी बोलू शकत नाही त्यांना बैल द्या, मागितलं तर देणार. नंतर मथुर झाला, आता मथुरचे मालक सुद्धा राहुल पाटील शेठ काय दिलाचे राजाचे, ते काय कोणाचा मन मोडणार नाही. माझं पण नाव ऐकून असतील नसतील पण तरी पण मी जर शब्द टाकला ते शब्द घालणार, पण मी तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही. खरं सांगायचं पोहोचलो तर 100% मान ठेवून ते आपल्याला मथुर पण देऊ शकतात. तो एक समजा पब्लिकचा आहे, माझा आतला आहे. पण आता आपला बैल तेवढा पळतो की नाही पळतो मला स्वतःच मी कधी अंदाज लावला नाही, कधी निकाल बघितला नाही, त्याच्यामुळे मी कुठल्याकडे शब्द टाकाला अजून टाकलाच नाही आपण शब्द. बरोबर. एलेन झाला, माझे एलेनची पण विचार होती व सेटला मी फोन करत, माझे नियोजक आहेत त्यांच्या जवळ पोहोचलेले, पण तरी सुद्धा मी कधी फोन नाही केला, पण केला फोन तर ते आपले शब्द जालणारच. तर त्यांना पण त्यांचं काही शेवटी ते दिला जे राजा देते कोणाला पायऱ्या देतात. बरोबर. त्यांनी पण असं काय कुठे झोलाच बघितलं. राहुल पाटील म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात दिलदार माणसा, राजा माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, त्यांची ओळख त्याच्यामुळे ते देऊ शकतात, पण आपण मागितलंच नाही. बरोबर. असं त्याला प्रत्येकाची इच्छा असते की आपला बैल टॉप म्हणजे मथुरच्या काळात पळायला पाहिजे, देव बकासूर याच्या काळात पळायला पाहिजे. आणि अजून आपला रायबाल झाला, रायबाल देखील मथुर बरोबर चांगल्या प्रकारे आता पेडगाव हिंदकेसरी मध्ये हिंदकेसरी झाला आणि चांगलं नियोजन रायबाचं देखील मथुरमुळे रायफल झाली. फडके साहेबांची देऊ शकतात, मी अजून फोन पण नाही केला कधी. शब्द टाकला देतील का त्यांच्या वडिलांचे माझे संबंध होते. फडके साहेब खास मला मानायचे. बैलगाडी इकडे शर्ती ठेवत होतो तेव्हा फडके साहेब मला बक्षीस देऊन जायचे. बैलगाडी चालू करण्यामध्ये त्या माणसाचं सर्वात मोठं योगदान असे पंढरशेठ फडके यांचं देखील आज देखील बघा म्हणतात ना, मरावे परी कीर्ती मागे उरावी, आज देखील त्या माणसाचं नाव अजरामर झालेलं या बैलगाडी क्षेत्रामुळे.
आणि खूप अत्यंत कष्ट आपण जवळून बघितले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहे. परंतु बघा, ज्या बैलाने आणि ज्या बैलांमुळे त्यांचं नाव या क्षेत्रात झालं, त्या बैलांना देखील आज काहीतरी वाटत असेल का, ज्या मालकासाठी आपण पळतो खरोखर मालकासाठी ते पळायचे तेव्हा. बरोबर. आणि दादा, आज आपला महाकाल पळत असताना काय भूमिका असते तुमची? तुमच्या नावासाठी, तुमचं नाव अत्यंत ज्या दर्जाचा आहे त्या नावाचा दर्जा ठेवण्यासाठी महाकाल पळत असतो. काय सांगाल, काय भावना आहेत त्याबद्दल? बघा, आता सुरुवातीला जेव्हा मी बैल उतरला होता तेव्हा का माझा व्यवहार पण नव्हता झाला. बरोबर. महाकाल नावाने उतरला तरी शेकडो पण उतरला. 4 महिने माझ्याकडे राहिला. 4 महिन्याने माझे काय नाव नाही झाला, मी बिंदोडला पण नाही राहिलो. पण कुठेतरी माझे स्टार असतील, त्याला वाटत असेल का असा मला भेटावा, त्याच मालकाकडे मला जायचंय, त्या मालकाला बुद्ध्या झाली का परत फोन करून मी केला, लगेच बैल पाठवला आणि त्याने उद्या केला. म्हणजे त्याचं काय, मानव तेवढं गुण कमीच आहेत ना. कारण एवढा नाव केला माझा की माझा 5 वर्षात पण नाव नव्हतं आलं एवढं. नाही, खूप त्यांनी 5 महिन्यात नाव केला. केलं. एवढं केलं बाद झालं. मी कुठल्या पायऱ्यात पळवलो आणि कुठं हरलो त्याचा मला मतलब नाही. बरोबर. जाऊन बिंजोर राहिलो ना, मला हरवला ना तरी मला आनंद आहे. बघा, हारजीत ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि आणि ते केल्याशिवाय पर्यायच नाही. हार पचवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, तो खरा संयमी बैलगाडा मालक. बघा, बैलगाडा क्षेत्र म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळी उतरतो त्यावेळी हार पचवण्याची ताकद, थोडीशी क्षमता माणसामध्ये पाहिजे, तरच त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे सक्सेसफुल व्हाल. महाकालचा दादा, खाद्याचं तुम्ही सांगितलं. बरं, महाकालचा सर्वात आवडता गुण कोणता तुम्हाला असं तुमचं आणि त्याचं नातं खूप वेगळं आहे. बघा, त्याचा आवडता गुण मला काय वाटतं माहितीये का, तो बसायच्या ठिकाणी कधी लघवी संडास करत नाही. इतकी शिस्त इतकी शिस्त आणि इतकी स्वच्छतेचा बरोबर आहे. स्वच्छ ठिकाणी, आता बघितलं इथं बसला, तिथं संडास केली, तिकडे लघवी करणार, इकडे येऊन बसणार. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी, खायला मोजकाच खाणार, जास्त किती खाल्लं तरी घालणार नाही. बैल नेताना एक माणसाने सोडून न्यायचा ताल करणार नाही. गरम केला, खाली नेला तरी एक माणूस धरणार. ती शिस्तबंदी असणारा बैल, आणि नाव घेतलं तर जसा बोलाल तसाच करणार. ओके. डोळ्यावरती नुसता आवाज दिला, लांब गेलेली गाडी नुसता माकला वरला तर त्या बैलाला दुसरीकडे फिरवणार तो. इतकं म्हणजे तो शिस्तीचा प्रिय आहे. असं आहे. त्याच्यामुळे मी त्या आवडीनुसार, त्याच्या गुणानुसार मी बैल सोडला नाही. बैल डायरेक्ट घेतला, तो बोलायचा किमती. बरं दादा, महाकाल नाव ठेवण्यामागचं कारण? त्यांनी तर पहिल्या पहिल्या मालकांचं. त्याला माहिती. बघा, महादेवाचा नंदी आहे, महादेवाचंच नाव त्याचं ठेवलेलं आहे आणि त्याला, त्याच्या रूपाला आणि त्याच्या नावाला साजायची कामगिरी त्यांनी या सीझन मध्ये केलेली आहे. आणि दादा, ज्यावेळी तो बैल अड्ड्यामध्ये जातो त्यावेळी त्याची पळण्याची गती म्हणजे वादळपूर्वीची शांतता आपण म्हणतो, त्याबद्दल काय सांगाल? बघा, घरचं त्याचं रूप खूप शांत स्वभाव आहे. त्याचं कसं माहिती, काही काही जनावर खालून जास्त पळतात, पुढे कमी पळतात, किंवा खालून कमी पळतात, पुढे वाढतात. बरोबर. त्याची गती नॉन स्टॉप आहे. जो खालून स्पीड येतो शेवटपर्यंत. मग त्यात जरी 19-20 त्यांनी पळाला कमी एखादा, बरोबर, कुठल्या वातावरणामुळं, तब्येतमुळं, तो पुढचा पाठ, पण त्याची गती तेवढीच नॉन स्टॉप सुटल्यापासून. बरं दादा, तुम्हाला असं कधी त्याच्याबरोबर असं वाईट वाटलंय का? म्हणजे कधी बैल आपला आजारी आहे, कधी असं नाही, त्यांनी काय तुम्हाला कधी नाराज केलंय? कधीच नाही नाराज. कधीच नाराज नाही. तुमचं ते निस्वार्थ प्रेम आहे ना, त्याचं प्रतीक म्हणून तो तुम्हाला आता 2-3 शर्ती गेल्या, त्याचे ते पाय सोडलेत. 6 महिने बैल इकडे पळालाय, पहिले तिकडे पळत होता. बरोबर. तिकडे माती लूज होती. ते माझ्या नंतर लक्षात आलं, बैल थोडा लंगडत म्हणजे खड्यावरती चालत नाही. दबायचा. तर त्याचाच मला फरक पडला 2-4 शर्तीमध्ये. तो पडू देतो, काही विषय नाही. बरोबर. जानवर येतो बरोबर. किंवा साईडचा बैलाचा काय असेल किंवा माझ्या बैलाचा असेल, तर मी कोणाला दोषच दिला नाही. तो गेली. आणि दादा, बैलगाडी क्षेत्रानं काय दिलं तुम्हाला आजपर्यंत? मला सांगा, काय दिलं बैलगाडी क्षेत्राने? बघा, तुम्ही उद्योजक म्हणून काम करता, उद्योग क्षेत्रामध्ये तुमचं तुम्हाला नाव एक सांगू मी बैलगाडी क्षेत्रामध्ये 1 रुपया घरी आणत नाही. हे खरं आणतो. आणि खोटा असेल तर तुम्ही कुठल्याही कमिटीला किंवा कुठल्या तिथं माझे जे नियोजक आहेत ना, पाठीमागून पण चर्चा करा. जेवढेचे तेवढे पैसे मी तिथं उचलून येतो. का की मी ज्या गरिबीतून दिवस काढलेत ना, त्या गरिबीतून मी नोकरी पण करतो, धंदा पण केला, पद पण भोगली. कधी कधी आमच्या भागामध्ये आता 3 गावामध्ये शर्यती होतात. आम्ही लांब जातो, कुठं पनवेल, कुठं कर्जत आणि ठाणा जिल्हा. बरोबर. त्यावेळी ज्यावेळी माझी पहिली गाडी होती त्यावेळी आम्ही आमच्या तालुक्यात खेळत होतो. आणि तालुक्यातला सरपंच, उपसरपंच आपण झाल्यानंतर, उपसरपंच जरी झालो माझी मिसेस, तरी सुद्धा तिथली पब्लिक असते. आणि पटकन दिवशी एखाद्या संबंधातल्या पब्लिकनी शरद घेतली ना, जर त्याला आपण टाकला तर त्याचं तोंड वगैरे जरा बारीक होतो, थोडा मनस करतो. ते माझ्या मनाला खंत वाटते, हे पैसेच नको आपल्याला. तेव्हापासून मी असा निश्चित झालो का कुठे जरी गेलो तर त्याच्या बऱ्यापैकी पैसे मी पिण्या खाण्यामध्ये घालवतो लोकांसाठी. राहिलेले थोडेफार पैसे असतील ते मी खाण्यामध्ये घालवतो. अशी काय आता 25,000 शरद झाली तर दोघांचे बैल असतात. बरोबर. 13.5 बरोबर आहे. 50,000ची झाली तर 25. पण शक्यतो अर्ध्या गोंड्यावर जास्त होती शरद. समजा अर्ध्या गोंड्यावरती आल्यानंतर आपला गाडी भाडा जातो 4-5 हजार रुपये लांब जातो. पोरं असतात, ड्रायव्हरला आम्ही 3-4 हजार देतो. किती झाले? 13,000 मधून 22% कापणार, 10-11 भेटणार.
10-11 मध्ये 4,000 गाडी भाडा, 4,000 आम्ही जॉबला देतो डायरेक्ट, 4-5 हजार रुपये, उरले 2-1 हजार रुपये. 2,000 रुपये, बरोबर 2-3 हजार रुपये खाण्यापिण्यामध्ये खर्च होतो. बैलाचा पण खाणं नव्हतं त्याच्यात. बरोबर बरोबर 50ची झाली तर 4-5 हजार हातातच बैलाचा खाणं आणतो आम्ही, त्या मोजक्या होतात. बरोबर. बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला जो दादा आज बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचं नाव जे आहे, चर्चेत राहिलं आणि बघा पैसा मी सगळ्यांकडे- माझ्या पोरांना बायको पण माझे मागणार नाही शर्यत जिंकलेले पैसे, हे तुम्हाला आजही सांगतो शेठ. तर कधी मागून विचारा कोणाला पण, शर्यतीचे पैसे मी घरी पण दात. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे का? असं आहे. हा तुमचा दिलदार जो स्वभाव आम्ही आहे ना, काय जास्त मोठा करोडपती नाही का मोठा शेठ नाही, पण मी ते पैसे खर्चूनच टाकतो पूर्ण. तिथेच खर्च करतो. हा, कोंबडे बिमडे खाऊन मोकला, स्वतःचे आपल्याला लागतात, संध्याली भाजी आपली मच्छी मटून आणून मोकळा होता. बरं दादा 3 फेऱ्यामध्ये कधी पळवलाय का आपण? नाही. आपला बैल? जास्त नाही पळालाय, पण मी नाही पळवला, नाही पळवला. मला आवड नाही त्याची. पुढे भविष्यात काय पळवायचं नियोजन पळवायचं नियोजन झालं तर बघू, पण मला आवडत नाही आवडत पळायला. नाही तुम्हाला? आपल्या बिनजोड क्षेत्रात बस का माहितीये का, माझे संजय बैल गटर बैल होतं ना, हम्म. लोकांनी तिकडे डावणे आता- बंगले बिंगले बांधले, मी इकडे राहिलो, काही बरं, बक्षीस नाही दिले. आता बटर आपला आता हालमध्ये येतोच का बटर? नाही, त्याच्या अगोदरचा त्याच्या बटर अगोदरचा बटर. नंद्या बरं हलवाला माझाच आहे. बरं दादा आजपर्यंत किती बैल होऊन गेली तुमच्या राऊंड? आतापर्यंत झाले असतील 15-16 बैल झाले. आणि त्याच्यातला तुमचा आवडता बैल कोणता? त्याच्यातला आवडता सर्वात आवडता? सगळ्यात आवडता बैल म्हणजे माझा संजय होता, संजय. हुकमी अक्का. कोणत्या साईडने पळायचं काय? कुठल्याही साईडने, दोन्ही साईड पब्लिक, ओके. डावा उजवा आतून सगळ्या चारी खाली, बरं दादा आताचा जो सीझन त्यांनी शर्यतच घालवलं नाही. याच्यामध्ये पब्लिकनी जो बैल पळतो त्याला जास्त डिमांड आहे, त्याबद्दल काय सांगा? आता पब्लिकने पळतो, पण पब्लिकने पळण्यापेक्षा महाकाल जो आतून गती लागतोय त्याला जास्त माझ्या आवड वाटते. आता पब्लिकचा बैल तर पळतो, पळतोच. पण पब्लिकचा बैल पळत असताना काय आपण पब्लिक कधी शिकवलं नाही. बरोबर. मग कधी विचार आहे का पुढच्या सीझनला पब्लिकने एकाच शर्यत तरी तुम्ही केले एक शर्यत, एखादा पर्याय एक शर्यत केले, पहिला शर्यत बिरा गेली. काढलाय का? म्हणजे पब्लिक घरचीच गाडी पळवली मी एक शर्यत अंजपला. ओके. मग काय अंजप. त्यात कशी लागली होती गती? गती लागली होती, फुलदाणी लावली, पब्लिकला काय दपकतो वगैरे असं काय? थोडा दबकतो युक्त थोडा, आणि एक वेळ बाहेर गेला, नाही. ओके. त्याच्यामुळे मी बाहेरच काढलो. ओके. मग त्यामुळे आतून पळायला बेस्ट राहतो आणि बरं. आतून जी गती लावतो. तो घाबरतो पब्लिकला, मला असं एक अंदाज आहे. ओके. दादा तुम्ही आम्हाला बोलावलं आणि अत्यंत चांगली माहिती तुम्ही आपल्या नंदीत जी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत आणि असंच नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं चर्चेत राहू दे. बिनजोड क्षेत्रामध्ये जे महाकाली नाव तुमचं या सीझनला केलंय असं कंटिन्यू बैलगाडी क्षेत्रामध्ये एक उच्च स्तरावर तुमचं नाव जावं, हे आमच्या चॅनल कडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद दादा. जय महाराष्ट्र.